तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत TCS बद्दल. TCS मध्ये मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून खूप मोठा फॉल या ठिकाणी आलेला आहे. सो त्याचविषयी आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याची चांगली संधी आहे का, आपण थोडंसं आणखीन वेट केलं पाहिजे. ओके, त्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू. पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत या ठिकाणी गरज आहे. सो चला जास्त वेळ न दौडता सरळ मी व्हिडिओची सुरुवात करतो. जसं की मित्रांनो तुम्हाला माहितच असेल, काही दिवसांअगोदर देखील मी TCS वरती एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला प्रॉपर जे काही त्याचे सपोर्ट लेवल्स वगैरे होते ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले होते. आता बघा, TCS जो आहे मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून कंटिन्युअसली काय करतोय मित्रांनो, एका अप ट्रेंडमध्येच आहे हा TCS आणि एका अप ट्रेंड वेजमध्येच मित्रांनो ओव्हर जाण्याचा हा प्रयत्न करतोय. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की TCS साठी जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ते किती जे असणार आहे 3240च्या आसपास मित्रांनो, ह्यासाठी काय असणार आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहेत. ओके, आणि तेथूनच मित्रांनो TCSने काय केलेलं आहे, एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बाउन्स बॅक केलेलं आहे. ओके, सो आता जर बघितलं मित्रांनो, करंट लेवलवरती ह्याच्यासाठी जो काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे तो कोणता आहे, जो मित्रांनो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल सध्याच्या लेवलवरती मला दिसतोय. पहिल्यांदा मी काम करतो, जे काय आपले जुने ॲनालिसिस मी ह्या ठिकाणी केलेले होते. ओके, ते सगळे जे काही ड्रॉइंग्स आहेत ते मी काढून घेतो, म्हणजे सगळ्या गोष्टी सविस्तर तुम्हाला ह्या ठिकाणी कळतील. सो आता बघा मित्रांनो, आता सध्याच्या लेवलला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल मित्रांनो जो काय असणार आहे तो असणार आहे ह्यासाठी हा वाला. ओके, म्हणजे साधारणतः मित्रांनो 3547 रुपयाचा मित्रांनो जो काही झोन आहे ना, तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन असणार आहे. ओके, त्या वेळेला ज्यावेळी काय करेल स्टॉक मित्रांनो, हा झोन तोडेल. ओके, त्यावेळेला एक चांगली मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये सध्या येऊ शकते. आता खाली साईडला मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल कोणता या स्टॉकसाठी. सो मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जो सध्या मला ह्या ठिकाणी दिसतोय तो दिसतोय हा वाला, म्हणजे साधारणतः मित्रांनो 3199. ओके, किंवा तुम्ही पकडून चला की 3200च्या आसपास मित्रांनो ह्यासाठी काय असणार आहे, एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे. हा झोन मित्रांनो जो आहे तो ह्यासाठी एक क्रुशियल झोन आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता सध्याच्या लेवलवरती मित्रांनो गुंतवणुकीची एक चांगली संधी मला सध्या ह्या ठिकाणी दिसते. ओके, कारण मित्रांनो चांगल्या पद्धतीने सपोर्ट घेऊन स्टॉकने काय केलेलं आहे, बाउन्स बॅक या ठिकाणी केलेला आहे. 3547च्या वरती मित्रांनो स्टॉकमध्ये एक मोठी रॅली येऊ शकते आणि लवकरच हा मित्रांनो स्टॉक काय करू शकतो, एक चांगला उत्तम ब्रेकआउट या ठिकाणी देऊ शकतो. आता थोडं आपण बघूया की डेली टाइम फ्रेमवरती काय सिच्युएशन्स आहेत. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात येत असेल तर इथे काय करतोय, हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नचा हा काय करतोय, फॉर्मेशन करतोय. सो त्याचा सुद्धा मित्रांनो हा स्टॉक काय करू शकतो, लवकरच या ठिकाणी ब्रेकआउट करू शकतो आणि चांगली रॅली आपल्याला ह्यामध्ये येत्या काही दिवसात पाहायला मिळते. पण अगेन मित्रांनो, ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आता ह्यासाठी मित्रांनो ब्रेकआउट दिल्यानंतर जे काही मित्रांनो पहिलं लेवल असेल माझ्या मते, पहिलं जे काही लेवल असणार आहे मित्रांनो ते असणार आहे साधारणतः 3810. ओके, ह्या ठिकाणी मित्रांनो 3810चा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असणार आहे. त्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत मित्रांनो हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो, चांगली एक रॅली करू शकतो. पण अगेन ह्यामध्ये मित्रांनो काही कोणत्याही पद्धतीची मी रेकमेंडेशन देत नाही, ही गोष्ट मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, कारण बऱ्याचशाच लोकांना मित्रांनो काय होतं की ते ॲनालिसिस व्हिडिओजना खूप जास्त सिरियस घेतात. ओके, आणि ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. पण त्या अगोदर आपण स्वतःची पर्सनल ॲनालिसिस या ठिकाणी केली पाहिजे. अर्थातच जो TCS आहे मित्रांनो तो फंडामेंटली एक स्ट्रॉंग स्टॉक आहे. ओके, डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. पण अगेन हे एक IT सेक्टरची कंपनी आहे मित्रांनो. IT सेक्टर प्रचंड वोलटाईल सेक्टर असते, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. ओके, सो जे काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल्स आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सांगितलेले आहेत. ओके, आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.